नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यघटनेचे कलम 21 ज्याला आपण आर्टिकल 21 म्हणतो। या अंतर्गत असं सांगितलं गेलं आहे की व्यक्तीच्या जीविताचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण अशा प्रकारचा हा अधिकार आहे। यामध्ये कायद्याने प्रस्थापित केलेल्या कोणत्याही योग्य प्रक्रियाशिवाय कोणाचेही जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही अशा प्रकारची हमी दिलेली आहे। या मूलभूत अधिकारामध्ये भारतीय नागरिकाबरोबर इतर परदेशी नागरिकांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो। तसेच 86वी घटना दुरुस्ती करून 2002 मध्ये या 21 ला 21A जोडून शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाणार आहे। अशा प्रकारे हे कलम 21 आणि 21A असं राज्यघटनेत उल्लेख केलेला आहे। जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।